के मुद्दे पर कांग्रेस का दामन छोड़ भारतीय जनता पार्टी में शामिल हुए प्रशांत ठाकुर के साथ संपूर्ण पनवेलकरों का साथ दिखाने के लिए भारतीय जनता पार्टी के युवा नेता परेश ठाकुर की अध्यक्षता में पनवेल में भव्य बाइक रैली निकाली गई, जहां असंख्य बाइक सवार नागरिकों ने अपना साथ दिखाकर इस बात को साबित कर दिया कि इस बार भी पनवेल में भारतीय जनता पार्टी के साथ प्रशांत ठाकुर दोबारा विधायक चुनकर आएंगे। इस दौरान परेश ठाकुर ने विश्वास जताया कि जनता का प्यार प्रशांत ठाकुर के साथ है। उन्होंने विरोधकों को सलाह दे डाली कि वे नामांकन पर्चा दाखिल न करें, क्योंकि प्रशांत ठाकुर से हार के बाद उनकी कोई इज्जत भी नहीं बचेगी। प्रशांत ठाकुर साहेबांनी या पनवेल तालुक्याचा जो जबरदस्त असा विकास केलेला आहे, या पनवेल तालुक्याचा सांगता जो विकासाचा वेग आहे, जो सांगता अशा उंचीला नेऊन ठेवलेला आहे की त्याच्यामुळे पूर्ण तरुण वर्ग हा सर्व नागरिक सर्व पनवेलचे नागरिक यांची पुन्हा एकदा इच्छा आहे की प्रशांत ठाकुर यांनीच येथे आमदार म्हणून निवडून यावं आणि आम्हा सर्वांच्या इथे पनवेल तालुक्यातर्फे त्यांनी सांगता इथं मंत्री व्हावं आणि या पनवेलचा विकास आहे तो आणखीन जबरदस्त असा करावा अशी सर्व तरुणांची इच्छा आहे। आज सांगता ही सर्व तरुणांची इथे जी जबरदस्त अशी गर्दी आहे ती बघून या सर्व आपल्या नागरिकांचा विश्वास हा इथे सार्थ वाटत आहे। नक्कीच आता इथे विरोधी पक्ष ही सर्व इथे तरुणांचा जो विश्वास आहे, तरुणांची जो आत्मविश्वास आहे ते सांगता बघून सांगता मला खात्री आहे की विरोधी पक्ष आता काही कुठला फॉर्म भरणार नाही आणि डिपॉझिट वाचवण्याचा नक्कीच त्यांचा प्रयत्न करतील। माझा त्यांना सल्ला आहे की आपण कशाला उगाच फॉर्म भरता, आपल्या निशाणीचे वांदे आणि कशाला आपण सांगता काय उरणमध्ये काय विकास नाही केला, पनवेलमध्ये काय विकास करणार, आता काय विकास करणार आहात, पंचायत समिती तुम्हाला काय करता नाही आली आणि पनवेलचे बर्बाद करायची काय स्वप्न बघू नका, उगाच फॉर्म भरून सांगता स्वतःची इज्जत ही फुकट घालू नका, असा आपल्याला एक सांगता मी माझा प्रेमाचा सल्ला है। परेश ठाकुर ने शेतकरी कामगार पक्ष पर करारा प्रहार करते हुए कहा कि ये पार्टी हमेशा धोखे से ही चुनाव जीतती आई है। शेतकरी कामगार पक्ष हा कधीच नागरिकांच्याकडे जाऊन नागरिकांचा कौल भेटलाय म्हणून ते विजयी झालेत असं होत नाही। नेहमीच ते छुप्या रीतीने सांगता इथे काही ना काही कारस्थान करायचा प्रयत्न करत असतात, परंतु सांगता त्यांनी हे जे काही सांगता जिल्हा परिषदेमध्ये ज्या प्रकारची कारस्थानं करून इथे सत्ता काबीज करायचा प्रयत्न केलेला आहे हा अतिशय सांगता घृणास्पद असा आहे। परंतु मित्रांनो, आपण एवढं लक्षात ठेवा की याचा या पनवेल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही फायदा होणार नाहीये। या इथं फक्त प्रशांत दादा आणि प्रशांत दादाच निवडून येणार आहेत। उन्होंने आगे कहा कि महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी और पनवेल में प्रशांत ठाकुर के विकास की प्रगति का रथ यूं ही चलता चलेगा। सर्व इथं गर्दी आलेली आहे, ही प्रशांत दादांच्या प्रेमापोटीच आलेली आहे आणि सांगता या इथे प्रशांत दादांना आतापर्यंत पनवेलनी साथ दिलेली आहे। नक्कीच सांगता त्यांना महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारे त्यांना साथ भेटेल आणि हा विकासाचा प्रगतीचा रथ आहे तो यापुढे पण सांगता असाच चालत राहील असं मला वाटतं। सुनो रे पनवेल वालों, इस बार कमल को चुन लो, पनवेल वालों की है ये शान, पनवेल की है शान बढ़ाना, मोदी को बलवान बनाना, चुनना है पनवेल का हीरा, प्रशांत ठाकुर को है लाना, पनवेल को सुखी बनाना, प्रशांत